नमस्कार मित्रांनो, आजच्या तारखेच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत मराठी अभ्यास या यूट्यूब चॅनलवर। आजची तारीख म्हणजे 17 डिसेंबर 2025 रोजी आपण चालू घडामोडी संपूर्ण जगातल्या पाहणार आहोत। तरी चॅनल आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। प्रश्न क्रमांक पहिला, 17 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने आपले नवीन क्वांटम कम्युनिटिंग धोरण जाहीर केले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, भारत। प्रश्न क्रमांक 2, आजच्या अहवालानुसार 2025 मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती ठरली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, भारत। 17 डिसेंबर 2025 मध्ये पार पाडलेल्या युनेस्कोच्या बैठकीत भारतातील कोणत्या शहराला डिव्हाइस सिटीचा दर्जा मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, पुणे। नुकताच झालेल्या ग्लोबल AIT समिट 2025चे यजमानपद कोणत्या देशाने भूषवले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या अंतराळ संस्थेने आज चंद्रमाच्या दक्षिण ध्रुवावर वॉटर आईस शोधण्यासाठी नवीन रोवर उतरवले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नासा। प्रश्न क्रमांक 6, 17 डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार पुरुष T20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी कोणता फलंदाज आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, यशस्वी जयस्वाल। प्रश्न क्रमांक 7, जगातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ नुकतेच कोठे कार्यान्वित झाले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फिनलंड। भारताच्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पदभार स्वीकारला आहे, त्यांचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे राजेश वर्मा, पर्याय क्रमांक अ। कोणत्या देशाने 2025च्या अखेरीस सिंगल यूज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, थायलंड। प्रश्न क्रमांक 10, आजच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO अहवालानुसार कोणत्या देशाने मलेरिया पूर्णपणे नष्ट केल्याची घोषणा केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, इजिप्त। व्यास सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पुष्पा भारती। प्रश्न क्रमांक 12, 2025च्या जागतिक पर्यावरण निर्देशांक EPI कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, डेन्मार्क। प्रश्न क्रमांक 13, 17 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या भारतीय राज्याने मोफत इंटरनेट योजना सर्व खेड्यांसाठी सुरू केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, केरळ। प्रश्न क्रमांक 14, फोर्ब्सच्या 2025च्या यादीनुसार जगातील सर्वात प्रभावशाली महिला कोण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, उर्सुला वॉन डर लेयर। प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिले हायड्रोजन ट्रेन चाचणी केंद्र कोठे उभारले जात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, हरियाणा। प्रश्न क्रमांक 16, 2025च्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात पार पाडल्या? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, जापान। प्रश्न क्रमांक 17, आजच्या तारखेला चर्चेत असलेले मिस्टी अभियान कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, खारफुटी लागवड। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या देशाने नुकतेच इच्छा मृत्यू कायदेशीर ठरवला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फ्रान्स। जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब ब्रिज कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जम्मू अँड काश्मीर। प्रश्न क्रमांक 20, नुकत्याच झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात मोठे ऑफशोअर विंड फार्म कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, चीन। प्रश्न क्रमांक 21, 17 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या खेळाडूने जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, लक्ष्य सेन। प्रश्न क्रमांक 22, ऑपरेशन मैत्री 2025 हे कोणत्या नैसर्गिक आपत्तीसाठी भारताने सुरू केले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, म्यानमार चक्रीवादळ मदत। प्रश्न क्रमांक 23, देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू झाले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, तिरुवनंतपुरम। प्रश्न क्रमांक 24, ब्रिक्स 2025चे शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ब्राझील। प्रश्न क्रमांक 25, आजच्या ताज्या माहितीनुसार टाइम आणि मासिकाचे कोणाला पर्सन ऑफ द इयर 2025 म्हणून घोषित केले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सॅम अल्टमॅन। तर मित्रांनो, चॅनल आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।